नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. माझं नाव प्रकाश आहे. मी खेडेगावात राहणारा, पण मामाच्या इथे गेले खूप वर्ष मी राहिलो होतो. लहानाचा मोठा आता तिथेच मी झालो. पण लग्नाचं वय होऊन पण माझं अजून लग्न झालं नाही. मामाचं एक पिठाची गिरण होती आणि त्याच्यामध्ये मी काम करायचो. सकाळ आलो की संध्याकाळी घरी जायचो आणि मिळेल ते खाऊन राहायचो. खूप दिवसापासून मला असं कोणी भेटतच नव्हतं. त्याच्यातच माझी आणि गावातल्या मंजुळाची थोडीशी ओळख झाली. माझ्याकडे ती सतत बोलायला यायची. ती पण अगदी गरीबच होती, मजुरी करून राहायची, पण नेहमी माझ्याकडून ती उधार दळून घेऊन जायची. एक दिवशी तिला मी असंच जुना हिशोब मागितला. तिच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस ती म्हटली, तू दुसरं काय पण माग, मी देईन आता. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मग काय, त्यावेळेस मी तिला वेगळंच काहीतरी मागितलं. ती सुरुवातीला नाही म्हटली, मग तिथेच मी चालू झालो. तिचा होकार होता, मात्र माझी पहिलीच वेळ होती आणि मी मंजुळीला त्या गिरणीमध्येच कसा आनंद देऊ लागलो. आणि त्यावेळेस ती म्हटली, अरे दमानी कर, मी आता पांढरी शिपट होईल. त्यावेळेस मात्र मी थांबलोच नाही. नक्की काय केलं त्या दिवशी, कसा मी तिला आनंद दिला, ती सगळी कथा तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी, जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या. चला तर मग मित्रांनो, कथेला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव प्रकाश आहे. सगळे मला पक्या नावाने ओळखतात. माझे आई वडील वारले होते लहानपणी. तेव्हापासून माझ्या मामाने माझा सांभाळ केला होता. मी मामाच्यात मिळेल ते काम करत राहायचो. मामाचं मोजकं शेती होते, मात्र मामीचा स्वभाव एवढा म्हणावासा चांगला नव्हता. मामी नेहमी मला ओरडायची. मी घरी निवांत असेल तर शेतातलं काम किंवा इतर सांगायचे. लहानपणापासून मला कोणाचं एवढं प्रेम मिळालं नव्हतं, त्यामुळे प्रेम काय असतं हे मला कधीच माहिती नव्हतं. मी अगदी मिळेल ते खायचो आणि सांगेल ते काम करायचो. हळूहळू मी अगदीच लग्नाचा होऊन गेलो. ज्यावेळेस मला कळत नव्हतं तेव्हा आणलं होतं मला. माझं शिक्षण पण एवढं काही झालं नव्हतं, मात्र लिहिता वाचता आणि हिशोबापुरतं जमत होतं. मी अंगाने पण अगदी दंडाकट आणि दिप्पड झालो होतो. माझ्याकडे पाहिलं तर कोणी पण सहज म्हणेल की हा तर पैलवान आहे. आणि झालंच. मामाची पिठाची गिरण होती आणि ती माझ्यावरच अवलंबून होती. मामा जास्त करून घराच्या बाहेर नसायचे. घरी 1-2 जनावरं होती, ते मामा वगैरे पाहायचे. शेतीचं काम वगैरे मीच करायचो. जी गिरण होती तिथे मी सकाळी 9 वाजता आलो की संध्याकाळी 9 वाजता जायचो. एवढं तसं काम नसायचं. आणि हल्ली घराघरीच पिठाच्या चक्की आल्यामुळे एवढं काही गिरणीमध्ये गर्दी पण नसायची. एक दिवशी झालंच मला चांगलंच आठवतंय. मी तिथेच होतो दुकानामध्ये. त्यावेळेस गावातली मंजुळा आली. तिचं आणि माझं पहिल्यापासून चांगलीच ओळख होती. त्यावेळेस ती मला म्हटली की पक्या, माझं एवढं दळण दळून दे. गव्हाचं दळण होतं. मी म्हटलं, काय गं, गेल्या वेळेची किती उधारी आहे आणि अजून तू आलीस, तुला आधीच सांगितलेलं ना. त्यावेळेस ती म्हटली, अरे देईन की पैसे, आता माझ्याजवळ नाहीत. ती म्हटली की पुढच्या दळणाला 100% देईन आणि नाही दिलं तर तिथून पुढे बोल. मी म्हटलं की हो. तिचे चांगले 300-350 रुपये झाले होते. तरी म्हटलं की जाऊ दे. जास्त करून मी हिशोब सगळा घरी द्यायचो. पण ती अशी होती व्यक्ती मंजुळा, तिच्याविषयी मी कोणालाच काही म्हणायचो नाही. तिची माझ्याकडे उधारी आहे हे कोणालासुद्धा माहिती नव्हतं. आमच्या दोघांमध्येच माहिती होतं. त्यावेळेस ती दळण घेऊन गेली. मात्र असेच काही दिवस गेले. 10-15 दिवसानंतर पुन्हा दळण घेऊन आली. मी म्हटलं की आणलेत का गेल्या वेळेची उधारी? त्यावेळेस ती म्हटली की बाई गं, माझ्या लक्षातच नाही. मी म्हटलं, असं कसं, गेल्याच वेळेस तुला सांगितलेलं. ती म्हटली, अरे चुकून झालं. मी म्हटलं, तुझं जर वेळेसच असं असतं. तोपर्यंत गावातली दुसरी पण बाई आली, त्यामुळे मी काही विषय काढला नाही. आम्ही बोलत होतो. मात्र मंजुळा सारखी माझ्याकडे पाहायची.
आणि माझ्याकडे पाहून हसायचे. मी म्हटलं, काय गं झालं आहे तुला? ती म्हटली, काय पण म्हण पक्या, तू लय भारी दिसतोस. मी म्हटलं की तुला आज दिसलो का? त्यावेळेस ती म्हटली की नाही रे, मी तर तुला पहिल्यांदाच पाहते. खरंच खूपच कमालीचा आणि खूपच देखणा दिसतो. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. म्हटलं, मंजुळे तू पण खूपच चांगली दिसते. मंजुळा तशी इथलीच राहणारी. तिचं लग्न झालं होतं, पण लग्न जास्त दिवस टिकलं नाही. गावातले सगळे मित्र म्हणायचे की तिला नवरा सुख देत नाही, पण काय माहीत होतं तिलाच. त्या दिवशी ती दुसरी आलेली बाई ती दळण घेऊन गेली आणि मंजुळा आणि मीच दुकानामध्ये होतो. मी म्हटलं की काय झालं पैशाचं? ती म्हटली की अरे उधारी नाही देता येणार. मी म्हटलं मला काय ते सांगायचं नाही, मला पैसे पाहिजेत. त्यावेळेस ती म्हटली, अरे उधारीच्या बदल्यात तुला दुसरं पाहिजे तर काय माग. मला सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यावेळेस ती म्हटली की तू फक्त माग, नाही दिलं तर तिथून पुढे. मी म्हटलं काय? त्यावेळेस ती लाजत म्हणाली की पक्या, तुला लई दिवसापासून पाहते. तुला पाहिलं की मला खूप इच्छा होते, पण मी कधी म्हटले नाही तुला मी आवडते का. मी म्हटलं, अगं हे काय म्हणते? मी खूप लाजलो होतो. तिला नाही पण म्हणू शकत नव्हतो. क्षणात माझ्या मनात वेगळ्याच भावना आल्या. असं वाटलं की आत्ताच हिच्या जवळ जावं आणि हिच्याकडून आनंद घ्यावा. मात्र मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं की काय ऐकू येईना, कारण की आतमध्ये खूपच आवाज होता. आम्ही दोघंजणं बाहेर आलो. त्यावेळेस तिने इकडे तिकडे बघित म्हटली की मला तू खूप आवडतो रे. तुला पाहिलं तर कसं तरीच होतं आणि तुझ्यापासून बोलून गेलं की रात्रभर झोप लागत नाही. तुला पाहिल्यानंतर अगदी पाणी पाणी होतं. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. माझ्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले, पण ती खूपच लाजत होती. लाजत लाजत तिने तिच्या मनातील गोष्ट अगदी बेधडक बोलली होती. ती म्हटली की हे बघ, माझं तर लग्न झालं आहे, पण मला माझ्या घरच्या दादल्याकडून कधीच काय सुख मिळालं नाही. अगदी लग्नाच्या 6 महिन्यानंतरच मी माहेर येऊन राहिले. हां, आता गावातले काय म्हणतात त्याच्याकडे तू विश्वास नको देऊ, पण मी आज तुला जे काही म्हटले ते खरं आहे. मी आश्चर्यचकित झालो आणि म्हटलं की हे बघ, मला असलं काही करण्यात जरासुद्धा इंटरेस्ट नाही. त्यावेळेस ती म्हटली की अरे इंटरेस्ट दाखवायचा असतो. तू असा जर वागला तर कसं व्हायचं? लग्नाचं काय होईल का नाही सांगता येत नाही, कारण की तुझ्याकडे ना घर ना दार स्वतःचं, आणि तुझी मामीच असली, तुझं लगीन होऊन द्यायचं आहे का? त्यामुळे लग्नाच्या आधी तो आनंद घे, तुला तरी कधी सुख भेटायचं. हे सगळं ऐकून मी मात्र स्तब्ध झालो होतो. पहिल्यांदाच असं कोणी उघडपणे मला म्हटलं होतं. नंतर मी पण विचार करू लागलो. असंही मंजुळा दिसाय खूपच देखणी होती. माझे सगळे मित्र तिच्यावर अगदी टपून होते. कधी एकदा ती घ्यायला मिळते, पण स्वतःहून मंजुळा आज मला ती संधी देत होती. पण मला तिच्यासोबत आनंद घ्यायचा का नको असंच क्षणात मन वाटत होतं. त्यावेळेस ती म्हटली की बघ, पुन्हा नाही संधी येणार, कारण की नंतर काय होईल सांगता येत नाही. मी म्हटलं की मी तर कुठे नाही म्हणतोय. तिला पाहिल्यानंतर नकळत माझे नको त्या ठिकाणी हात गेले आणि माझं मन पण म्हणू लागलं की ह्या संधीचं अगदी सोनं करायला पाहिजे. त्यावेळेस ती म्हटली की बघ, विचार कर अजून एकदा. मी म्हटलं की मी तर तयार आहे, पण ही गोष्ट कोणाला कळून देऊ नको असं ती मला म्हटली, कारण की तुझे मित्र सारखे इथे बसून असतात आणि सारखे एक ह्याच्यावर त्याच्यावर टपून असतात म्हणून म्हणते. मी म्हटलं की एवढा वेडा दिसतोय का कोणाला पण काय पण म्हणायला? मी नाही कोणाला काय बोलणार. त्यावेळेस ती मला म्हटली की मग चल. मी म्हटलं बरं चल. ती म्हटली अरे कुठे? त्यावेळेस मी म्हटलं चल दुकानामध्ये. अरे नको दुकानामध्ये, तिथं कसं काय? मी म्हटलं नाही, कोण येणार तिथे. दरवाजा पुढे ओढला आणि मी असलेली ती गिरण बंद केली. आवाज शांत झाली होती, जणू बाहेर जरी कोणी आलं तरी त्यांना वाटावं की आज मात्र गिरण बंदच आहे. पण त्यांना काय माहीत होतं, आमचं तर आतमध्ये चालू होतं. बाहेरून मी दरवाजा लावला आणि आतमध्ये आलो.
मंजुळा आज नेहमीपेक्षा वेगळी दिसत होती. ती खूपच शांत होती. मीच आता तिच्या जवळ गेलो आणि म्हटलं की हे बघ, फक्त आज नाही, तुझी जेवढी उधार आहे तेवढी वसूल करावी लागेल. ती म्हटली की तू फक्त तुला जे घ्यायचं आहे तसा आनंद घे. मी तुला काहीसुद्धा म्हणणार नाही, कारण की मला तर खूपच घाई आहे तुझ्याशी. मी मग जवळ घेतलं तर त्यावेळेस ती म्हणाली, पक्या जरा दमाने, एवढी काय घाई आहे? दमानंबाने कोणती पण गोष्ट केल्यावर खरा तिचा आनंद मिळतो, मग ती काही सुख पण असू दे. मी म्हटलं, होय का, तुला चांगलाच अनुभव आहे? ती म्हटली की आलाय आता अनुभव. मग काय, माझी तर पहिली वेळ होती, मात्र तिने खूप जणांसोबत आनंद घेतला होता. ती म्हटली की खूप सुख भेटतं रे, बघ तुला हळूहळू आनंद मिळेल. ओठांवर ओठ टेकले आणि मी वेड्यासारखा आनंद घेऊ लागलो. हे सगळं तिथे होतं. आजूबाजूला सगळीकडे अगदी पांढरं पीठ झालं होतं. माझे कपडे पण अगदी त्या दळणामुळे आणि पिठामुळे पांढरे शुभ्र झाले होते. ते पण अगदी आम्ही एकमेकाला जवळ होतो, त्यामुळे तिची पण साडी तशीच होत होती. ती म्हटली, बाई ग, तुझ्या तर ह्याने माझी साडी पण पांढरी शुभ्र व्हायला लागली. मी म्हटलं की अजून काहीच नाही, अजून खूप काही व्हायचं आहे. बघ पुढे पुढे कसा आनंद देतो. ती म्हटली, हो, जे कर पण शिस्तीत, दमाने. मी म्हटलं की हो, तू नको काळजी करू. जवळ घेतलं आणि वेड्यासारखं मी तिला प्रेम करू लागलो. तिला चांगलाच आनंद देऊ लागलो. सुरुवातीला तिला वाटलं की मी काही करू शकणार नाही. नंतर म्हणाली की अरे पक्या, एवढी काय कसली घाई आहे? मी म्हटलं की नाही ग, माझी पहिलीच वेळ आहे ना. मग काय, तिथेच पिठाच्या गिरणीमध्ये तिने आणलेल्या त्या टॉवेल तिथेच अंथरून सगळं सुख मी घेऊ लागलो. तिला सुंदर क्षणाचा सुंदर अनुभव देऊ लागलो. ती म्हणाली, खरंच आजपर्यंत मी फक्त नजरेने तुझ्यावर प्रेम करायचे, मात्र खरं सुख तर ह्याच्यामध्येच आहे. मला वाटलं नव्हतं की तू मला एवढा आनंद देशील. मला वाटलं काही क्षणच मला मिळतील, पण नाही रे, तू तर भरभरून आणि मनसोक्त सुख मला दिलं आहेस. खरंच तुझ्यासारखा नवरा मिळायला पाहिजे. रात्रभर त्याच्याकडून आनंद घेण्यात वेगळाच आनंद आहे. मी म्हटलं, हो ना, मला पण तुझ्यासारखी बायको मिळायला पाहिजे. पाहिजे तेव्हा देईल, जिथे म्हणेल तिथे. आज तू माझं मनच जिंकलंस ग मंजुळा, असं मी तिला म्हटलं. ती हसली आणि म्हटली की हो. थोड्या वेळाने आम्ही दोघे शांत झालो. सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घेतल्यानंतर अगदी जणू काही घसाच कोरडा पडला होता, एवढाच थकवा जाणवत होता. त्यावेळेस ती म्हटली की बरं, जाऊ दे, आता उशीर होतो. तिने आणलेला तो पिठाचा डबा घेतला आणि बाहेर निघाली. केस वगैरे व्यवस्थित कर, मी म्हटलं. ती हसली आणि म्हटली की हो. ती नंतर निघून गेली. मी माझं काम उरकलं आणि संध्याकाळी खूप भूक लागली होती. आल्यानंतर पोटभर जेवण केलं आणि आराम केला. मात्र रात्रभर डोळ्यासमोर आज मंजुळाच येऊ लागली होती. एवढं काय तिच्यामध्ये होतं की तिच्याशिवाय आता चैनच पडत नव्हता. तिथून पुढे जेव्हा येईल तेव्हा आमचं चालू व्हायचं. जसा वेळ भेटेल तसं मी तिला सुख द्यायचो आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव घ्यायचो. तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.